एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असते तर या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निपटारा झाला असता. अशा टायमिंगला ते शिंदे साहेबच पाहिजे होते. त्यांनी खपाखप तुरुंगात टाकलं असतं, तंगड्या धरून आपटलं असतं. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं हे विधान खरं ते मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी पहिल्यापासूनच एकनाथ शिंदेना सॉफ्ट कॉर्नर दिलाय. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्यावर अतिशय खालच्या भाषेत टीका केल्याचं चित्र महाराष्ट्रानं अनेकदा बघितलंय. त्यामुळं मनोज जरांगे पाटील हा एकनाथ शिंदेचाच माणूस नाहीये ना, अशा चर्चा यापूर्वी अनेकदा रंगल्या आहेत. आता पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी फडणवीसांना इशारा देताना शिंदेचं गुणगान गायलंय. त्यामुळं एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात नक्कीच काहीतरी आहे या शंकेला स्कोप मिळालाय. मनोज जरांगे पाटील हा एकनाथ शिंदेचाच माणूस आहे असं म्हणण्याची नेमकी कारणं आहेत तरी काय, ते सविस्तर समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र. सगळ्यात आधी बघूयात नेमकं काय घडलं. तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर देशमुख कुटुंबानं अन्नत्याग आंदोलन उभारलंय. या आंदोलनाला काल मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली. त्यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असते तर या प्रकरणाचा निपटारा झाला असता. अशा टायमिंगला ते शिंदे साहेबच पाहिजे होते. त्यांनी खपाखप तुरुंगात टाकलं असतं, तंगड्या धरून आपटलं असतं. ही काय तिरस्कारासारखी वागणूक आहे? मुख्यमंत्र्यांना देशमुख कुटुंबियांनी आणि गावकऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही का? आजही देत आहेत. तरीही तुम्हाला एकदाही दयामाया फुटत नाहीये. सरकार सोबत असून न्याय नाहीये असं मनोज जरांगे म्हणाले. गावखेड्यात शब्द असतो, पहिला सरपंच होता, खूप चांगलं काम होतं. दुसरा आल्यावर त्याच्यापेक्षा चांगलं काम केलं तर लोक म्हणतात पहिल्या सरपंचापेक्षा त्यानं चांगलं काम केलं. शिंदेचा कालखंड आम्ही बघितलाय. त्यांनी आंदोलनाला यशाकडे नेलं. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम केलं. पण तुम्ही माणूस मरून सुद्धा न्याय देत नाहीये. माणसं मरून देखील आंदोलन करावं लागत आहे असा हल्लाबोल यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीसांवर केला. यानंतर पत्रकारांनी देशमुख कुटुंबियांच्या भेटीला एकनाथ शिंदे आले नाहीत असा प्रतिप्रश्न जरांगेंना केला असता ते म्हणाले की ते आले की नाही आले तो त्यांचा विषय आहे, ते मला माहिती नाहीये. बाकीचं कुणीच येऊन गेलं नाहीये, त्यांचं काय. फडणवीस पण आले नाहीयेत असं म्हणत जरांगे पाटलांनी एकनाथ शिंदेची पाठराखण केली. आता जरांगे पाटलांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक करण्याची ही काय पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आणि मराठा आरक्षणाचा विषय ज्वलंत असतानाही मनोज जरांगे पाटलांनी शिंदेबद्दल मवाळ भूमिका घेतली. एकीकडे देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका करणाऱ्या जरांगे पाटलांनी शिंदेना मात्र कायमच सॉफ्ट कॉर्नर दिला. आता हेच बघा ना, मराठा समाजाला फक्त एकनाथ शिंदेच न्याय देऊ शकतात. तो माणूस धाडसी आहे, त्यांच्यात काम करण्याची क्षमता आहे. एकनाथ शिंदे कुणालाही अंगावर घेणार पण आरक्षण देणार. आजही मराठा समाजात एकनाथ शिंदेच्या शब्दाला किंमत आहे असं म्हणत मनोज जरांगेंनी आपलं शिंदे प्रेम यापूर्वी दाखवलं होतं. खरं तर ज्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन केलं, उपोषण केलं, त्यावेळी एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री असल्यानं मराठा आरक्षणाची जबाबदारी ही त्यांचीच होती. त्यामुळं जरांगे हे आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिंदेना टार्गेट करतील अशी शक्यता होती. मात्र घडलं उलटच. खरं तर मुख्यमंत्री सारख्या महत्वाच्या पदावर असतानाही एकनाथ शिंदे त्यांच्या विरोधात जरांगे पाटलांच्या तोंडातून चकार शब्द बाहेर पडला नव्हता. या उलट उपमुख्यमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना शिंगावर घेण्याची जरांगे पाटलांनी एक सुद्धा संधी सोडली नव्हती. यानंतर विधानसभेच्या निकालानंतर जेव्हा एकनाथ शिंदे यांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या रेसमधून मागे पडलं आणि फडणवीस मुख्यमंत्री होणार अशी चिन्ह दिसू लागली, तेव्हा सुद्धा जरांगे पाटलांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं होतं. जरांगे पाटलांनी आंदोलनाचं हत्यार एकाच टायमिंगला उपसल्यानं हे सगळं मुद्दामून घडून आणलं जर जात नाहीये ना, अशी शंका त्या निमित्तानं उपस्थित केली जात होती. शिंदेना मुख्यमंत्री न केल्याचा राग जरांगे पाटलांना आलाय का, अशी चर्चा महाराष्ट्रात रंगली होती. आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असते तर या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निपटारा झाला असता असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय. त्यामागे सुद्धा काही कारण आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना बदलापूर अत्याचार प्रकरणाचा आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करून शिंदेंनी पीडित चिमुकलीला आणि घरच्यांना न्याय दिला होता. राज्यातील गुन्हेगारी रोखण्याचा प्रयत्न केला. मराठा आरक्षणासाठी सुद्धा एकनाथ शिंदेनी जेवढे शक्य तेवढे प्रयत्न केले. एकनाथ शिंदे यांनी जरांगे आणि आंदोलन यांच्याशी सततचा संवाद ठेवला होता. मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मंजूर करून घेतला. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची शपथ शिंदेंनी घेतली होती.
त्याप्रमाणे 10% आरक्षण देण्याची घोषणा सुद्धा केली. मात्र दुसरीकडे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आजही राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिलाय. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण पद्धतीने हत्या होऊन सुद्धा जवळपास 2 महिन्यांहून अधिक काळ झाला. परंतु या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजून सुद्धा मोकाट फिरतोय. वाल्मिक कराड या धनंजय मुंडेंच्या राईट हँडला या हत्या प्रकरणात अटक झाल्यानंतर याला राजकीय वळण लागलं. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री तर आहेत, याशिवाय गृह खात्याची जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर आहे. अशा वेळी कृष्णा आंधळे सारखा आरोपी पोलिसांना कसा सापडत नाहीये हा प्रश्नच आहे. राज्याच्या गृह विभागाचं आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंच हे अपयश म्हणावं लागेल. एकनाथ शिंदे यांच्या कामाची पद्धत चपळ होती. खटक्यावर बोट आणि जाग्यावर पलटी असं त्यांचं काम होतं. मात्र फडणवीसांच्या काळात हे होताना दिसत नाहीये आणि म्हणूनच कदाचित अशा टायमिंगला ते शिंदे साहेबच पाहिजे होते. त्यांनी खपाखप तुरुंगात टाकलं असतं, तंगड्या धरून आपटलं असतं असं जरांगे पाटील म्हणाले असतील. परंतु यामुळं मनोज जरांगे पाटील हे एकनाथ शिंदेचाच माणूस आहे असं दबक्या आवाजात महाराष्ट्रात म्हटलं जाऊ लागले. मध्यंतरी मनोज जरांगे पाटील हे शरद पवारांचा माणूस असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र त्यात कोणतंही तथ्य वाटत नाहीये. बाकी तुम्हाला काय वाटतं? मनोज जरांगे पाटील नक्की कोणाचा माणूस आहे? एकनाथ शिंदेचा की शरद पवारांचा? की यातील कोणाचंही न ऐकता ते प्रामाणिकपणे आपला लढा लढवतायत? तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.